चिपळूणात खेरडी या ठिकाणी पाऊस चालू आहे सध्या. माणसांना खरंच एक 15-20 दिवस पाऊस उशिरा झाला तर त्याची पावसाची किंमत कळायला लागली हळूहळू. म्हणजे चिपळूणात जर विचार केला म्हणजे लोटे माडीची पूर्ण बंद झालेली आहे. अनेकांचे रोजगार गेले, अनेकांना घरी बसवलं. ही झालं लोकांची समस्या. पण खरंच निसर्गाबाबत आपण जागरूक आहोत का हे सुद्धा माणसानं अंतर्मुख होणं गरजेचं आहे. कारण फक्त 15 दिवस पाऊस आला नाही तर तिकडं हाहाकार झाला होता. विचार करा, जर असा पाऊस 2 महिने लेट झाला तर काय होईल. म्हणजे बघा, कोकणात अशी परिस्थिती कधीच नसते, कधीच त्याच्या अगोदर आलं नाही किंवा कोयना धरण कधी आटलं नाही, म्हणजे एवढं खोल कधी गेलं नाही. पण यावेळेस म्हणजे पूर्ण जवळजवळ संपल्या जमा होतं कोयना धरण. कारण लोटेमडीची पूर्ण बंद झाली होती. आणि कोकणात सुद्धा पाऊस एन्जॉय केला जातोय. म्हणजे ज्या लोकांकडं मुबलक पाऊस आणि निसर्गाची श्रीमंती, आंबे पोपई फणसाच्या झाडं, म्हणजे जे नैसर्गिक श्रीमंती जी असते ना कोकणाकडं आहे. पाऊस म्हणजे ही त्यांना नवीन गोष्ट नाही, पण ती लोकंसुद्धा आज पाऊस एन्जॉय करतात. मला सांगण्याचं माझं म्हणणं एवढंच आहे, म्हणजे पाऊस लेट झाला तर ज्या लोकांकडं मुबलक पाऊस म्हणजे भरपूर पाऊस असतो तिथंसुद्धा 15 दिवस लेट झाला तर लोक एन्जॉय करायला लागली. मग जिथं कायम बारमाही दुष्काळ आहे त्या लोकांची काय अवस्था असतात, विचार करण्याची गोष्ट आहे. आता तरी लोकांनी निसर्गाच्या बाबतीत, पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक झालं पाहिजे. आणि झाडं तोडत असतील त्यांना आवरलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. आणि नवीन झाडं लावून ती जपली पाहिजेत, वाढवली पाहिजेत. सोशल मीडिया इव्हेंट म्हणून झाडं लावायची, माते नानपे एक झाड आणि परत तिकडं लाखो करोडो झाडं तोडायची. तिकडं तर थांबलं पाहिजे, नाहीतर ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था होणार आहे. म्हणजे आता ही पाऊस चालू झाला आहे, अजून कुठं सुरळीत झालेलं नाही, परंतु पाऊस पडणं लय गरजेचं आहे, नाहीतर संपलं सगळं. मग लय अवघड अवस्था आहे. आपण कोरोनात मास्क लावून फिरलो ऑक्सिजनसाठी, परत गॅससाठी आणि आता पाण्यासाठी. एकामागून एक संकट येत आहेत. मास्क लावून फिरता आलं आपल्याला किंवा गॅससाठी लाईनमध्ये उभं राहिलो, गॅसवरती आपण काय ना काय चुलीची लाकडं तिकडे ह्याचा ऑप्शन निवडला. पण समजा पाणीच नसेल तर पाण्याला काय ऑप्शन तुम्ही वापरणार आहे. पाण्याला ऑप्शन नाही, एवढं लक्षात ठेवा. हवा दूषित होती म्हणून मास्क वापरलो कोरोना, पण आता कसं वापरणार. पाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे माणसाचं पाणी होण्याच्या अगोदर हे पाणी जपलं पाहिजे. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला. पाऊस पडायला लागला तर लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसायला लागला. कुठंतरी लोक जरा थोडं प्रसन्न वाटायला लागली. पाऊस पडतो बघा. पाऊस पडलेले न्यूज ऐकली तरी सुद्धा भारी वाटते आज सध्या. म्हणजे कुठं का पडा, कोकणात पडू नाही तर कुठेही जरी थोडा पाऊस झाला तरी ती न्यूज ऐकली तरी भारी वाटते. तांब्यावर पाणी पिताना सुद्धा आता विचार करायला. कंपनीची तर अवस्था खतरनाक आहे. काय ठिकाणी बेकार अवस्था झाली कंपनी. पाऊस लय गरजेचा आहे. चला, बाय बाय.